कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 5 इंच आहे, तर जिल्ह्यातले 38 बंधारे हे पाण्याखाली आहेत। पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूरकरांना जीवनदायी ठरणारं राधानगरी धरण हे यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि आपण बघतोय की कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे खुले होऊ शकतात। आपण धरणावरती आहे सध्या आणि धरणाच्या या स्वयंचलित दरवाजावरून कशा पद्धतीने पाणी पडत आहे हे आपल्याला दिसतं। कोणत्याही क्षणी या ठिकाणी स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात। या 7 दरवाजांपैकी सगळ्यात पहिल्यांदा दरवाजा उघडतो तो 3 नंबरचा दरवाजा उघडतो, कारण तो सेंटरला आहे आणि या पाण्याबरोबरच हवेचे प्रेशर आहे ते आल्यानंतर हे स्वयंचलित दरवाजे खुले होत असतात। त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरकरांच्या नजरा या राधानगरी धरणाकडे लागलेल्या असतात। हे पाणी आहे ते भोगावती नदी पात्रामध्ये त्याचा विसर्ग होतो आणि त्याच्यानंतर पुढे पंचगंगा नदीला भोगावती नदी मिळत असते। त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी आहे ती वाढत असते। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ज्यावेळी पंचगंगा नदी ही 39 फुटांवर म्हणजे इशारा पातळी गाठेल त्यावेळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला काळामवाडी धरणाचा देखील पाणी साठा आहे, त्यामध्ये देखील वाढ होत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की काळामवाडी आणि राधानगरी या दोन्ही धरणांमधून कोल्हापूर जिल्ह्याला आहे तो पूर्णपणे पाणी पुरवठा होत असतो। सुरुवातीला कुठेतरी ही धरणं लवकर भरतात की नाही अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र गेल्या 15 दिवसामध्ये जो जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली त्यामुळे राधानगरी धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात। कॅमेरामन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, राधानगरी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।